सन्माननीय निलेश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाते अमोलला, त्यांना विकेटसाठी लावलं होतं, त्याचा देखील आभार. या कॅप्टन मी सन्माननीय नितीनजी बडेकर साहेब महालुंगी यांना विनंती करेन सन्माननीय श्री दत्तात्रय भाग्यवंत यांना मी विनंती करेन की आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. स्पर्धेमधील एक खासियत आहे की स्टार्ट टू एंड सगळ्या मॅचेस 4 ओव्हरचे तुम्हाला बघायला मिळतात. रूल्स अगदी सेम राहतील. कोण मागेल? Tail is called and it is a head. तर महालुंगी टीमचे कॅप्टन आता जास्त काही क्वेश्चन नाही. टॉस जिंकला, निर्णय काय? फील्ड फर्स्ट. खूप सारे शुभेच्छा. लगेच मैदानामध्ये तुम्हाला उतरायचंय. स्पर्धेचा तुम्हाला आय बर्ड व्ह्यू ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले क्रीडांगणाची भव्यता आकाशातून तुम्हाला बघायला मिळेल. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण व्ह्यू तुम्हाला थोड्या क्षणात तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळतील. ओम साई MTC टीमचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. जरूर या वाहिनीचं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्टचं जर तुम्हाला काम आवडलं असेल, आणखीन अनेक मोठमोठे टुर्नामेंट ते कव्हर करत असतात. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ड्रोनचे मास्टरमाइंड रोशन फराड यांचं देखील इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. कारण ड्रोन उडवणे एक कला आहे, ते सगळ्यांना जमत नाही, तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. चला महालुंगी संघ आता वेळ घेऊ नका, आपण उतरा लगेच मैदानामध्ये. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल ऐकूया आपण रुपेश पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. चला गावदेवी पाली संघाचे कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. महालुंगी संघ चला फिल्डिंग लावून घ्या, आता वेळ घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला संपवायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये इनिंग ही तुम्हाला संपवायची आहे, दक्षता तुम्ही घ्या. 80 मिनिटला आपण पाहायला गेलं तर चला इथून लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अगदी वेळेचा अपव्यय इथे मात्र करू नका आणि मॅच ऑन करायची आहे. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम जहनमान महालुंगी टीमने आणि मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. आणि फलंदाजीसाठी पाली या टीमला मात्र आमंत्रित करण्यात आलेला आहे. केतन ठाकरे आणि त्याचबरोबर सिद्धेश ठाकरे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक इथून मात्र घेऊन कोण येतील, कोणत्या गोलंदाजांना मात्र घेऊन येतील. तर नेक्स्ट मॅच साठी आम्ही दोन्ही टीमला पहिला ऑफिशियल कॉल करतो. मोसारे संघाचे संघनायक आणि रिडघर संघाचे संघनायक आपण दोघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन व्यासपीठावर पाहिजेत. केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये टॉस कॉम्बॉक्स. चला मोठी मॅच आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विनर टू विनर हा सामना खेळवत असताना मात्र अगदी मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग इथे मात्र करायची आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने मात्र इथून हाहाकार माजवला होता, 2 षटकांमध्ये मात्र मॅच फिनिश केली होती, तेच फलंदाज केतन आणि सिद्धेश ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतील इथून मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती मनीष
मनीष गागस यांना मात्र आणले गेले. पहिल्या षटक फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय मनीष गागस. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये मात्र बॉलला ढकलून दिले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. तर पाली संघाचे बिग फॅन पंकज ठाकरे यांना तुम्ही बघता. खूप चांगली मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण जो जिंकेल तो आजच्या रजनीतील शेवटची मॅच खेळेल. काल आपण बघितलं कानपोल आणि दिगोडे काय मॅच झाली ना रात्री 2 वाजता. खरं तर एक बॉल 5 धाव्यांची गरज होती आणि कानपोली संघाचा 8व्या क्रमांकाच्या फलंदाजानं षटकार लगावत असताना सामना जिंकला होता. काय जबरदस्त मॅचेस काल झाल्या. सिद्धेश पण पाहायला गेलं तर मनीष हा थोडासा बाहेर पडणारा बॉल उजव्या शीटच्या अगदीच बाहेर पाहायला मिळालं आणि हा बॉल वाईटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव जोडली जाईल. 2 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ असतील. मनीषला पाहतो इथे पहिला ओव्हर इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दोन्ही बॉल अप्रतिम रित्या मात्र हाताळले गेले. मिड ऑफ मध्ये मात्र क्षेत्ररक्षक थाडीमध्ये तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डेंजर झोन मात्र पाहायला मिळाले. कारण ही महत्वपूर्ण सलामीची जोडी ना लवकरात लवकर फोडण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न गोलंदाजांना करणं आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक केले जाईल. कारण मागच्या मॅच मध्ये हाकार माझा होता केतन आणि सिद्धेश या दोन्ही फलंदाजांनी. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर ही जोडी किती इम्पॉर्टंट आहे पाली टीमसाठी ते मात्र इथून माहिती आहे महालुंगी टीमला. आणि मनीष यांनी मात्र ही गोलंदाजी चांगली साकारली होती, परंतु इथे गॅप शोधून काढल्या पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली आहे. बॉल होते फरार मिड ऑफच्या डोक्यावरून. पाहायला गेलं येथील धावा 4 चौकार. मनीष गागस यांचा तर 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या तिथे आणि त्याच गोलंदाजांवरती इथून मात्र आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केतन मात्र इथे करताना पाहायला मिळत आहेत. केतन ठाकरे लोअर फुल टॉस बॉल, परंतु पाहायला गेले तर इथून संधी उचलता आली नाहीये. नो बॉलचा इशारा आहे. विकेट मिळणार नाहीये तुम्हाला तिथे, कारण हाईट फॅक्टर मात्र पाहायला मिळालं आणि नो बॉल डेफिनेटली जीवदान मिळालंय. महत्वाची विकेट केतन ज्यामध्ये अडकले होते, परंतु तिथून हाईट फॅक्टर अगदी पाहायला गेलं तर तिसरे पंचांची मागणीही मात्र करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल हा हाईट फॅक्टर. ड्रोन व्ह्यू आपल्याला मात्र पाहायला मिळेल. रोशन फराड MTC म्हटल्यानंतर ब्रँड इज ब्रँड सातत्याने मात्र म्हटलं जातोय. अथक परिश्रम कष्ट करणारे मात्र हा चॅनल. सगळे त्यांचे कॅमेरामन असतील, रोशन फराड असतील, सागर फराड असतील, उत्तम कार्य सातत्याने पाहायला रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. हाईट फॅक्टर आहे की नाही त्यासाठी मात्र चेक केला जातोय. चेक केलं जाईल परत एकदा. फर्स्ट एड बॉक्स घ्यायचा आहे प्लीज. दुसरा अँगलने चेक केला जातोय MTC टेक्निकल रूम मध्ये टीव्ही स्क्रीन वरती. नो बॉल इथून मात्र आलाय. दोन्ही कॅमेरे चेक केलेत आणि त्याच्यानंतर मात्र निर्णय. आणि आता मात्र इथून तिसरं फ्रीड बॉल याच्यानंतर मात्र पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 9 धावा आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 2 धावांचा षटक याच गोलंदाजाने हाताळला होता, मनीष गागस या गोलंदाजाने. आणि त्याच्यानंतर मात्र इथून बेस्ट ऑफ बेस्ट मागच्या मॅच मध्ये क्रिकेट ज्यांनी मात्र खेळले ते केतन आणि सिद्धेश इथे मात्र चांगले फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. कारण केतन यांच्या बॉलमध्ये आपण पाहायला गेलं 3 बॉलमध्ये 6 धावांवरती वैयक्तिक रित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर सिद्धेश 1 बॉलमध्ये 1, परंतु इथून सायकेनला 3 मात्र आहेत फ्रीडचा बॉल पेस करण्यासाठी. मागचा बॉल नो बॉल, हा फ्रीडचा बॉल. त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हा फ्रीडचा बॉल आहे. झेल जरी घेतला तरी फायदा होणार नाहीये. एकदा मात्र घेतली गेली. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षण करण्यात चूक होते. झेल घेतात, सेलिब्रेशन करतात, तोपर्यंत मात्र इथून फलंदाज धावाही काढल्या जातात. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेनं डबल डिजिट मध्ये धावसंख्या मात्र जाताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. मनीष यांच्यावरती परिपूर्ण मात्र अगदी माइंडेड गेम ज्याला म्हणतात ना त्याला मात्र टार्गेट केला जातोय. किती धावा घ्यायच्यात पहिल्या षटकामध्ये अगदी रणनीती स्पष्ट आहे आणि त्या रणनीतीवरती मात्र खेळ करताना मात्र पाहायला मिळतोय पाली टीम. हा फटका चांगला पाहिला, नाईट साऊंड आलाय, अगदी ठोसून ठासून बॉलला ठिकाणावरती पाठवलाय. हा धावा येतील इथून मात्र केतनच्या बॅटमधून. 6-6
होती, थोडं साईड फॅक्टर मिळालं. परफेक्ट शॉट सिलेक्शन ऑफ ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर अगदीचा 1 इंच फरक मात्र पाहायला मिळालं. त्याच्यानंतर कमबॅक, हे कमबॅक यांचे बॉल सातत्याने आपण पाहत असतो मनीष यांच्याकडे आणि तोच मात्र हाताला गेलाय. बॉल आलाय डॉट इन इज वेल, शेवट गोड केलाय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 बॉलमध्ये 10 वरती खेळतोय केतन, 2 बॉलमध्ये 2 वरती खेळतोय सिद्धेश आणि 14 धावांवरती टीम बॅटिंग करत असताना पाली. हॅलो, तर महालुंगी गावचे सन्माननीय भाऊ शिनारे, मोहदर गावचे सन्माननीय भाऊ सिनारे यांच्याकडून टीमला शुभेच्छा आलेत. खरं तर अगदी बघितलं तर ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे ते विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्याकडून टीमला आलेत. त्यांचा शुभेच्छांचा स्वीकार आपण येथे करूया आणि सन्माननीय मान्यवर सन्माननीय श्री प्रकाशजी सुरखादे साहेब शिरवली आणि सन्माननीय चंद्रकांतजी बोंडे साहेब शिरोली यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. रुपेश सर. डेफिनेटली बॅक टू क्रिकेट. इथं मला पाहायला गेलं तर 15 धावांवरती मात्र धावसंख्या पाहायला गेली. इथून षटक क्रमांक दर्शन यांच्या स्वरूपामध्ये मात्र दुसरा मार्ग होताना दर्शन पवार दाखवली. पहिल्याच बॉलवरती संधी आहे, तिथे मध्ये झेल घेतला जाईल का? नाहीये, स्किट झालंय. चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्न पाहायला गेला म्हणतात मायात जायचं काय, ड्रॉप झाला जाईल आणि इथून तोपर्यंत धावे ते कंप्लीट केले जाते 2 आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल 17 या धावसंख्येवरती. दर्शन आणखी एक चांगला गोलंदाज आपण पाहायला गेलं तर टीम गोलंदाजी करणारी जय हनुमान महालुंगी टीम मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली होती. आता इथून पहिल्याच षटकामध्ये मनीष यांनी मात्र 14 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर इथून दर्शन पवार पहिला बॉल व्हाईट, त्याच्यानंतर 2 धावा. गिरकी घेतली, जागा बनली होती मात्र ते फिरकी घेण्यासाठी गोलंदाजांसाठी आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम क्षेत्रक्षणी पाहायला मिळते. तोपर्यंत एक रनिंग बिटवीन द विकेट, एक सिंगल मात्र त्यांना लेग बायच्या स्वरूपामध्ये त्यांना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. इंटरनॅशनल स्कोरबोर्ड आपण पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ आहे आणि या 4 षटकांमध्ये तुम्ही धावा बनवताय किती ते महत्वपूर्ण. च्या पद्धतीने मात्र पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ साकारला होता, परंतु आता तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. तर त्या सर्कलच्या अगदी आतमध्ये बॉल मात्र पाहायला मिळाला. डीपचे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखी एकदा चांगलं खेळ दोन्ही मात्र फलंदाज मात्र दाखवताना पाहायला मिळतात केतन आणि सिद्धेश. जर का आता उर्वरित 3 बॉल मध्ये जर का 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे पालीचे आदित्य ठाकरे यांच्याकडून आणि निश्चितच इथून सुपर ऑफर कॅश इथे मात्र मिळेल. 6 बॉल मध्ये 12 मध्ये केतन खेळताना पाहायला मिळेल. त्यात दर्शन गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 बॉल शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. दर्शन पवार राईट ओव्हर द विकेटनं केतन समोर असतील त्यांच्या. ऑन साईडला मात्र खेळून काढलाय. टप्पा जोरात पडेल, बॉल होईल फ्लाय. अगदी 1 टप्पा, बॉसी मारे शपार. येथील धावा 4. संजय पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय पाटील राजा माणूस. रिप्ले मध्ये आपण पाहिलं अक्षरशः अगदी मिडल स्टंप डिलिव्हरी होती. यॉर्करचा परफेक्ट मारा करण्याचा प्रयत्न, पण तो अगदीच अगोदर ओळखला होता केतन यांनी आणि स्ट्रेट ड्राईव्ह परफेक्ट मात्र पाहायला मिळालं केतन यांच्या बॅटमधून. हा चौकार आणि 7 वरती 16 धावांवरती वैयक्तिकरित्या मात्र केतन खेळताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्येवरती धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 24 धावा. दर्शन पवार ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, कन 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 कणकणीत आवाज करणारा हा येतोय केतन ठाकरे यांच्या बॅटमधून. शानदार रुबाबदार षटकार. दादा कशात कम नाही रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. डेफिनेटली ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांचं दमदार आयोजन पण पाहायला मिळते. हा आवाज अखंड मात्र घुमताना पाहायला मिळेल. एक दमदार आयोजन बरोबर जात असताना दैदिप्यमान क्रिकेटचा 16 रंगताना पाहायला मिळते. पाली संघातील
कोणत्याही फलंदाजाने जर का लगातारचे 3 षटकार लगावले तर इथून मात्र आदित्य ठाकरे पाली यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक इथून असणार आहे. आता इथून एक षटकार जरूर आलाय की ते नाहीत तिथे मात्र पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये मात्र क्षेत्रक्षक तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळतोय अप्रतिमरित्या शुभम यांच्याकडून. तोपर्यंत धावे ते कंप्लीट केली जाते. एक जोरदार टाळ्या बॅटिंग टीम मधून मात्र होताना पाहायला मिळते. हा ड्रीम व्ह्यू आपण पाहायला मिळतोय, ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिमरित्या. म्हणजे जसं मात्र वरती पक्ष आपल्याला मात्र पाहायला मिळतं, ज्या प्रकारे मात्र आकाशामध्ये गिरटी घेतो आणि मात्र ज्या पद्धतीने त्यांना इथून हा मैदान दिसतो त्याच प्रकारे मात्र इथून हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम हा मैदान आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहू शकताय. नक्कीच रुपेश पाटील सर, स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब म्हटलं तर पनवेलचे भाग्य विधाते, पनवेलचे फोर्ट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे अगदी निकटवर्तीय त्यांना आपण बघतो आणि संपूर्ण 18 एकर जवळपास ही जागा आहे आणि जवळपास 8 एकर ही संपूर्ण जागा आहे आणि या जागेचा उल्लेख आपण केला ना तर संपूर्ण पडी जमीन होती आणि काय सुंदर क्रीडांगण बनवलंय, अगदी स्टेडियम लुक. आपण चर्चा करू ड्रोनची सर. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर थर्ड रिजन मध्ये स्क्वेअर किट केलं, एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी. वैभव ओपी सर सांगायचं झालं तर ड्रोन पहिल्यांदा MTC लाईव्ह या चॅनलला मात्र बऱ्याच वेळा मात्र आणलं गेलेलं आहे आणि रोशन फराड म्हटल्यानंतर ड्रोनची बेतात बादशाह म्हणून त्यांना ओळखले जातात. कोणत्या अँगलनं मात्र हा ड्रोन फिरवायचा आणि त्याचबरोबर कशा प्रकारे मात्र या ड्रोनला स्लो मोशन मध्ये न्यायचं हे सातत्याने आपण पाहतोय. तिसरी पंथाची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे आणि तीच रोशन फराड यांनी मात्र हे टिपलेले क्षणचित्र आपण हे मात्र स्क्रीनवरती पाहू शकताय. ब्रँड इज ब्रँड सातत्याने आपण म्हणत असतो. MTC स्पोर्ट्स ओमसाई लाईव्ह ह्या चॅनल मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. सुवा डिलिव्हरी हा पाहायला गेला तर अगदी एका पायावरती घुंगरू शॉट छनन चुम 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 करत बॉल होते फरार आर पार सीमारेषा पार षटकार. स्वर्गीय जगन्नाथ शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी, स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. आता सिद्धेश यांना मात्र सुवर्ण संधी असेल. आदित्य ठाकरे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा हे मात्र ऑफर ऑन असेल. सिद्धेश यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार आलाय. 38 धावा धावफलकावरती. पाले यांची बॅटिंग पहा, काय गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि कॅमेरामॅन आमचे तेवढेच उत्तम त्याला मात्र टिपत असताना. MTC लाईव्ह इज ब्रँड. आणखी एक चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर फटका फसलाय जरूर तिथे, कारण तेवढाच वेगवान बॉल मात्र पाहायला मिळालं. तिसरे पंच स्क्रीनवर बघतायत सर इथे आणि इथून 39 धावा धावफलकावरती. हाय बॉल चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यांच्या डोक्यावरून झालाय फ्लाय. अगदी MTC लाईव्ह टेक्निकल टीम या फटक्याला करा येलो हायलाइट बोल्ड आणि इटॅलिक. बॉल चालला सीमारेषा पार, अगदी ढगात लाइटिंग लावत हा येतोय फलंदाज केतनच्या बॅटमधून षटकार. आणि जर मागच्या वर्षी आपण इतिहासामध्ये गेलो तर पाहायला गेलं तर दुसरी मॅचच होती रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर. आणि पाहायला गेलं तर अगदी दीप एक्स्ट्रा कव्हरच्या एरिया मात्र निवडलाय आणि बॉल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होते फरार आर पार सीमारेषा पार चौकार. हा धन्यवाद डीजे. खेळाडू तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज. आयोजकांकडून सूचना आम्ही तुम्हाला पोहोचवतो. खेळाडू कक्षामध्ये कोणी व्यासपीठावर येणार नाही, उतरणार नाही, तिथून याची दक्षता घ्या.
49 धावा धावफलकावरती अर्धशतक मात्र पूर्ण होईल का? एका धावेची गरज असेल. उर्वरित एक बॉल मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळतो इथे. बघा स्पर्धेचे नियम फार स्ट्रिक्ट आहेत. आयोजकांनी सांगितलं पॅनल्टी तर पॅनल्टी, त्यामुळे कोणीच प्लीज शांतपूर्वक खेळा. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. निकेश मॅच चालू करा. सामना सुरू करा प्लीज. चला पॅनल्टी लागेल, मॅच चालू करा. निकेश फिल्डिंग लावून घ्या, मालुंगी तुम्ही. आणि बघा स्पर्धेमध्ये सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आहेत. जर गैरवर्तणूक झाली तर दोन्ही संघ बाद केले जातील, हे लक्षात घ्या. कोणाच्यात लाच बुडवले जाणार नाही, हे लक्षात घ्या. स्पर्धेचे नियम स्ट्रिक्ट आहेत, स्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रिक्ट. मॅच चालू करा. जर गैरवर्तणूक केली तर संघ गैरवर्तणूक केली तर लगेच बाद केला जाईल. अजिबात कोणाला खपून घेतलं जाणार नाही, हे लक्षात घ्या. मॅच चालू करा प्लीज. 49 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अमोल आहेत. आतापर्यंत 18 धावा खर्च झाल्या आहेत. 5 बॉलचा खेळ झाला, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 34 धावांची केतनची मात्र बहारदार खेळी मात्र साकारली जातोय. 6 बॉलमध्ये 11 मध्ये सिद्धेश खेळताना पाहायला मिळते. मॅच मध्ये गरमाट निर्माण झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर करण रणधीर 17.29 चा मात्र पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम पाली टीम काय बॅटिंग केली. अफलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. 49 धावा आतापर्यंत मात्र इथून धावफलकावरती मात्र पाहायला मिळते आहेत. शेवटचा बॉल अमोल इथे का इथून गोलंदाजी करत असताना अगदी अलंग कार्पेट खेळून काढल्या. मैदानाला गुदगुल्या करत मात्र स्टेट ड्रॉप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉल फेकतील, स्कीड झालाय तिथे. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जाते आहेत. 2 धावा आणि या 2 धावा येताना मात्र पाहायला मिळतात. या शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं अमोल भाग्यवंत यांच्या स्वरूपामध्ये. आणि 51 धावा म्हणजे अर्धशतकी इथून धावा मात्र लागताना पाहायला मिळतात. बॅटिंग करताना टीम पाली एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पाली टीम साठी. 51 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. अप्रतिम. आणि एकही विकेट नाहीये. काय खेळी केली. 13 बॉलमध्ये 36 धावांची बहारदार केली केतन यांची पाहायला मिळते. आणि 6 बॉलमध्ये 11 धावांची बहारदार केली. 12. चला 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. पंचांची अनुमती असेल बॅट तुम्ही घेऊन जाऊ शकता पंच. आणि एक लक्षात घ्या, प्रेक्षक जे समोर आहेत बाउंड्री लाईनच्या त्यांनी किमान 2 फूट बाहेर व्हा. बाउंड्री पासून किमान 2 फूट बाहेर व्हा. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, तिथून तुम्हाला उतरण्याची अनुमती नाही आहे. या आयोजकांकडून सक्त सूचना आहे. आणि जर आता कोणता खेळाडू अगदी तिथून उतरला पव्हिलियन मधून तर 2 धावांची पॅनल्टी आहे, हे लक्षात घ्या. क्रिकेट आहे का? वाजवा वाजवा. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो. थँक्यू. हे असं घडलं पाहिजे मैदानामध्ये, तेव्हा मजा येते. जरा मॅच गरमाट निर्माण पाहायला मिळाली. शेट आउट करण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम मात्र पाहायला गेला तर इथून तेवढाच ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. आणि इथे नाव आहे गोलंदाजीसाठी प्रथमेश पाटील. अप्रतिम. आणि इथून पहिला विकेट सिद्धेश यांच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. 7 बॉलमध्ये 11 धावा करत माघारी येताना पाहायला मिळतील. 51 वरती पहिला विकेट माघारी पाली टीम ठोकोडीचे. त्यांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकांत एक दमदार आपण पाहायला गेलं तर पनवेल नगरी मधले व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे मात्र आदरणीय पाहिलं जातं ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांचं गाणं आणि आगचं प्रत्येकाच्या कानावरती मात्र ऐकताना पाहायला मिळते.
आणि या स्पर्धेचं दमदार आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतोय सर्व उत्कृष्ट आयोजनापैकी एक आयोजन आणि त्याचबरोबर जात असताना इथून दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल. पाले आणि त्यांच्या विरोधामध्ये महालुंगी टीम बॉडी लँग्वेज आणि इथून त्यांना माहिती आहे की या सर्व उत्कृष्ट आमदार चषकाचं आम्हाला मानकरी चॅम्पियन व्हायचं आहे, त्यासाठी खेळ होताना पाहायला मिळतोय. अगदी साईडला आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी पंच आमच्याकडे वाईट आहेत, वाईटचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने इथे मात्र बॅटिंग आपल्याला साकारताना पाहायला मिळाले केतन आणि त्याच्यानंतर फलंदाज सिद्धेश यांनी मात्र चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. हा बॉल चांगला मात्र पाहायला मिळाला. जोरदार अपील इथे मात्र करण्यात आली होती जरूर, परंतु एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 53 धावा 53 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. रुपेश सर, काल ए गटातील संघ आपण बघितले, परंतु खरंच ए गटातील टीमला आपण आदर्श का मानतो? पंचांनी दिलेले निर्णय, त्यासोबत मैदानामध्ये टीम्स मध्ये झालेल्या फाईट, अनेक पुराणे लढती झाल्या होत्या, परंतु कोणतीच खुन्नस मैदानात नव्हती आणि त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक संघाने खेळावं. इतका चांगल्या लढती काल ए गटातील झाल्या. आता इथून मात्र खराब थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र दुसरीचं रूपांतर आता रनआउट तुम्हाला व्हावं लागेल आणि अगदी या धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतील, माघारी परतावं लागेल. बॅक टू टेगट तेजस या मात्र फलंदाजांना. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा, जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील साहेब असतील, आमचे ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब असतील. अगदी उत्तम स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते आणि पनवेल नगरीचे भाग्यविधाते आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब हॅट्रिक आमदार आणि त्याचबरोबर सगळ्यांचे कैवारी त्याच रामशेठ ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या पनवेल नगरीला एक वेगळं स्वरूप त्यांच्या पद्धतीने मध्ये दिले गेलेलं आहे. सगळ्यांना मात्र सहकार्यांना मात्र सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं तर प्रशांतदा ठाकूर साहेब आणि त्यांच्या अगदी निकटवर्ती ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. इथून पाहायला गेलं एक सिंगल मात्र पाहायला मिळाली, दुसरीचा प्रयत्न परंतु नाही आहे. चपल आहे तिथे गोलंदाज प्रथमेश आणि त्याच्याकडनं मात्र रनआउटची विकेट्स आणखी एकदा प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. येथे अगदी 54 धावा धावफलकावरती मात्र पाहायला 55 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. तिसरी विकेट माघारी बॅटिंग करत असताना टीम पाली टीम. त्याचबरोबर चंद्रकांत मसुरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करेन की या साहेब आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, आपल्या सस्ने मात्र इथून निमंत्रण दिलं जातोय. आदित्य ठाकरे आमचे पालीचे, त्यांच्याकडनं मात्र आता लगातार 2 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि या 2 बॉलवरती लगातार का षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाज बाद होतील की बऱ्याच स्पर्धांमध्ये आता फक्त 2 वेळा डिक्लेअर केलं जातं बक्षीस. बऱ्याच स्पर्धांमध्ये मात्र नियमावली काढलेली आहे कारण समालोचकांचं लक्ष विचलित होतं त्यामुळे. आणि इथून पाहायला गेलं तर पाच स्क्रीनवरती हा चेहरा खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे, नाव आहे केतन ठाकरे. 6 बॉल 37 धावांची बारदार खेळी. बॉडी लँग्वेज सांगतोय मी गावासाठी खेळणार ना, पैशासाठी मी कधी खेळत नाही, हा कधी मी नावासाठी खेळत, मी खेळतो ते फक्त गावाच्या नावासाठी. केतन ठाकरे डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतात. या बॉलला जर षटकार लगावला तर 300 रुपयाचं पारितोषिक आदित्य ठाकरे यांच्याकडून. आदित्य ठाकरे नाव मोठं आहे, पैसे जास्त लावा. 5 बॉल आतापर्यंत झाले. उंच माझा झोका इथे मात्र पाहायला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास, अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं शुभम यांच्याकडनं आणि शेवटच्या बॉलवरती आली विकेट. एंड इज वेल, शेवट गोड केलंय आणि 3 विकेट इथे मात्र आपण पाहायला गेलं तर या गोलंदाजाने घेतली. प्रथमेश पाटील अफलातून इथे मात्र पाहायला मिळालं. 55 धावा धावफलकावरती लागलेत. 5 विकेट माघारी. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आता विजयासाठी टीम जय हनुमान म्हाळुंगी टीम बनवायच्या 56 धावा. आपण बॅटिंग ऑर्डर पाहायला गेलं तर केतन यांच्या बॅट मधून पाहायला गेलं 16 बॉलमध्ये 37 धावांची बारदार केली. सिद्धेशांची 7 बॉलमध्ये 11, तेजस 1 बॉलमध्ये 0, प्रदीप 0 बॉलमध्ये 0 आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने मात्र या खेळी केली केतन ठाकरे यांचं कौतुक करावं लागेल. बॅक ओ टू वैभव सर. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे बोलूया. मी आमंत्रित करतो शिरोली गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व श्री प्रकाशजी सुरखादे साहेबांना की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं.
प्रकाशजी सोरकादे यांना मी विनंती करतो, या आपला सन्मान घेण्यासाठी या. बाबू शेट्टी आपल्याला आमंत्रित करतायत, या प्लीज आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्माननीय श्री चंद्रकांत बोंडे साहेब शिरवले, मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो. प्रकाशजी सोरकादे साहेब शिरवले यांचा शुभ सन्मान इथे होतोय. स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत ज्यांच्या आपण बघतो ते सन्माननीय बाबूशेठ देसले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पाडतोय. शिरोली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि हा त्यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर शिरोली गावचे सन्माननीय चंद्रकांतजी बोंडे ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. राजकीय वसा जपणारे व्यक्तिमत्व सन्माननीय चंद्रकांतजी बोंडे साहेब शिरोली यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. त्याच्यानंतर मी मोसारी गावचे युवा कार्यकर्ते भाई भूषण पाटेकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. भूषणभाई पाटेकर आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मोसारे गावचे युवा कार्यकर्ते आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. योगेश पाटील प्रशांत बोलाडे यांचे परम मित्र भाई भूषण पाटेकर युवा कार्यकर्ते मोसारे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. त्याच्यानंतर मी महालुंगेचे सन्माननीय राहुल पाटील यांना मी आमंत्रित करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. राहुल पाटील महालुंगे यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे यावं. पंचावन्न टू विन 55 झाले 56 टू विन. त्याच्यानंतर मी सन्माननीय संजय बडेकर यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. संजयजी बडेकर आपण या. मैदानामध्ये खूप चांगला स्टार्ट इथे झालाय आणि पंच सांगतात की पहिल्या बॉलवर आलेला हा षटकार. उत्कृष्ट भजन वारकरी आणि गायक सन्माननीय भगवान तवळे यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. भगवान तवळे या. एक शेवटचा सन्मान आहे, त्यानंतर आपण मॅच कडे बोलतो. भगवान तवळे साहेब वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट गायक, भजनामध्ये सुंदर ते गातात. बघा मैदानामध्ये काय तुफानी फलंदाजी सुरू झाली आहे आणि या बॉलवर आले चौकार. एक शेवटचा सन्मान या भगवानजी तवले साहेब आपला सन्मान स्वीकारा. आणि त्यानंतर संजय शेठ बडेकर यांचा एक सन्मान आपण इथे घेतो. आणि मी विनंती करेन मोसारे संघाचे कॅप्टन आणि रिटगर संघाचे कर्णधार दोघांनी टॉस साठी या. टॉस आपल्याला करायचा आहे. या ओव्हर नंतर ओव्हर ब्रेक मध्ये टॉस होईल. रिटगरचे कॅप्टन आणि मोसारेचे कॅप्टन लगेच या टॉस साठी. संजय शेठ बडेकर यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. धन्यवाद. मी मान्यवरांचा आभार. इथे संजय शेठ बडेकर यांचा शुभ सन्मान होते. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. मंगेश तर थँक्यू सो मच वैभव सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. लक्ष पहिल्या सेकंड सत्रामध्ये प्रवास करायचा जय हनुमान मालुंगे टीमला. तब्बल 56 धाब्यांचा प्रवास. 2 बॉलमध्ये चांगला खेळ साकारला निकेश कागसनं. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला. तिसरा बॉल आहे गोलंदाज तयार. इथे ओरपीचा बॉल जड मध्ये फेकलाय. लेंथ लाईन चांगली आहे. तिसरा बॉल तुम्हाला हा निर्धाव फेकला गोलंदाज सर्वेशनं. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. पहिला षटक या P1चं षटक या. आणि पहिला षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या अवचित पहिला गोलंदाजाला चांगली गोलंदाजी साकारावी लागते. पुढचा बॉल पाठचे एच रक्षकांना पकडल्याचे संपलाय. फलंदाज निकेश कागसचा केला पहिला धक्का.
बॅटिंग करत असताना जय हनुमान मालुंगे टीमला तर चला थोडस वेळ मिळते करूया आपण टॉस. मोसारे आणि रिडगर संघामध्ये आपण टॉस इथे करतो आणि प्रकाशजी सोरकादे साहेब शिरोली यांना मी विनंती करेन टॉस करण्यासाठी आपण यावं. सचिन पाटेकर मोसारे गावचा अग्रगणित नाव बघा. आज 40+ झाले तरी किती दमदार क्रिकेट ते खेळतात आणि सातत्यानं. मी प्रकाशजी सोरकादे साहेब या आपण टॉस करा. प्रकाश दादा वेळ कमी आपल्याकडे या प्लीज. तर टॉस इथे होतोय आणि नाणेफेक जिंकले रेडगर टीमच्या कॅप्टननं. अजून एक मैदानामध्ये विकेट मात्र मिळते. टॉस जिंकलेली टीम रेडगर निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. थोडे बाईट आम्ही घेत नाही कारण मॅच सुरू झाले. चला डीजे. संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. थँक्यू. सलग 3 विकेट घेतले तर आदित्य ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सलग 2 विकेट घेतल्यात. आता 3रा विकेट. हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज सर्वेश? पहिला मुख्य ट्रम्प कार्ड. सलग 2 बॉलमध्ये चांगला खेळ. निकेशची विकेट गेली. त्याच्यानंतर फलंदाज मनीष कागस मैदानातून बाहेर झाला. दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न सध्या करतोय तो मात्र जय गावदेवी पाली संघ. तर योगेश खाने गणेश खाने एरोफ्लॅगचे लीडर यांचे इथे शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत राजेश पाटील योगेश पाटील यांचे बंधुश्री यांचे इथे शुभागमन झाले. त्यासोबत खानावगावचे पोलीस पाटील सन्माननीय भरतजी दिसले यांचं देखील आगमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. विकेट गमावला. 2 थोडासा प्रेशर टाकलाय तो मात्र गावदेवी पाली टीमनं अगेन्स्ट केणाऱ्या जय हनुमान मालुंगी संघावरती. 18 मध्ये 46 धावेची गरज. स्पीडअप करा. लक्ष द्या. वेळेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडंसं स्पीडअप करा. येणारे 18 बॉल 46 धावेची गरज जा. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 2 विकेट गमावल्या तरी देखील पार्टनरशिप महत्वाची राहील मॅचमध्ये. जर चांगली पार्टनरशिप झाली तर मॅचमध्ये पलटवार करेन जय हनुमान मालुंगी संघ. समोर फलंदाज पाहिला इन ॲक्शनमध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज अमोल भाग्यवंत आणि त्याला साथ देत असताना सचिन बडेकर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 46 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तेजस पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला गावदेवी पाली टीमला. सेकंड षटक 18 मध्ये गरज 46 धावेची. गोलंदाज तयार तेजस पाटील. समोर अमोल ऑफ साईडला केलाय. क्षेत्रशी वेगाने आल्यात. उत्सवतील फेकती तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. पहा गरजेच्या मॅच मध्ये जेव्हा तुमच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नसतील ना तेव्हा वेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. ती रणनीती आखावी लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान मालुंगी टीमला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तेजस पाटील समोर सचिन बडेकर. थोडासा स्लोवर बॉल चेंज द स्पेस. गतीमध्ये परिवर्तन केले. फलंदाजाला अगदी चकवा दिला. सरळ एस्ट्रेच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक आहे तो भारी दिलदार दिला
संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावात. तर सलग 3 बॉल 3 षटकात टोकले तर गणेश दादा काने यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. गोलंदाज तयार, हलक्या त्याला पुश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आज शॉट थर्ड मान मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी दाब्याला प्राधान्य. संघाची धावत संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. 56 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा, त्याच्यामुळे या ओव्हर मध्ये देखील तुम्हाला मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करावा लागेल. तेजस पाटील दुसरा ट्रम्प कार्ड आहे, 3 बॉल आणि अवघ्या 2 धाबा खर्च केल्यात. विकेट हॅट्रिक साठी देखील आम्ही कॅश प्राइज पाहतो. आदित्य ठाकरे यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अल्लामद कारपेंटर चेंडू ऑन साइडला आलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न बसलाय. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर, रनआउटचा शिकार झालाय सचिन पडेकर. हा तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. रनआउटचा शिकार फलंदाज सचिन पडेकर मैदानातून बाहेर. आता नवीन फलंदाज गणेश भागीवंत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाव विकेट वाचून खेळ करावा लागेल. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान महालुंगी टीमला 56 धाब्यांचा लक्ष्य ना तो मनामध्ये सेट करून आता त्याच्या विपरीत फाईट मॅच मध्ये करावे लागेल. प्रेशर आला. येणारे 14 बॉल 43 धाब्यांची गरज आहे. थोडासा मॅच पासून दूर चालला, मात्र मॅच मध्ये पलटवार करावा लागेल. अमोल भागीवंत प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न भरपूर चांगले होते. यष्टिरक्षकाच्या कॅच ड्रॉप झालं, जीवनदान मिळाला. फलंदाज अमोल भागीवंतला मिळेल 1 धाव. बॅटिंग करत असताना जय हनुमान मालुंगी टीमला 1 धावेनं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं. चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता, यस माफ करा, 14 धाबा फलकावरती आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोलंदाज तेजस पाटील. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतात. थोडासा प्रेशर आता क्रिएट केला बॅटिंग करत असताना जय हनुमान मालुंगी संघावरती. मोठे फटके जर आले नाही तर हा लक्ष आव्हान थोडासा मागणं राहील बॅटिंग करत असताना मालुंगी टीम साठी. समोर फलंदाज पहिला गणेश भागीवंत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली, शरीरापासून दूर गोलंदाजी, ही रणनीती सध्या गोलंदाज तेजस पाटीलची. अंतिम बॉल डॉट फेकला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जय हनुमान मालुंगी येणारे 12 बॉल 42 धाब्यांची गरज. कमलाकर ठाकरे पाली संघाचे पुरस्कर्ते, जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक खेळाडूंना देण्यात येईल. दोन षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला तर 14 धावाल्यात. अमोल भागीवंत अद्याप केलपट्टी भरती आणि त्या फलंदाजावरती अपेक्षा धरून बसलाय जय हनुमान मालुंगी संघ. त्या अपेक्षाला भरण द्यावा लागेल अंतिम क्षणामध्ये, जिथे संघ थोडासा अडचणी खाली सापडलाय. दबाव निर्माण केलाय गावदेवी पाली टीमला आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल अमोल भागीवंतला. येणारे 12 बॉल 42 धाब्यांची गरज आहे. थोडासा संघ जरूर दुरावला, मात्र मॅच मध्ये पलटवार देखील केलं जाईल. त्याच्यासाठी फलंदाज अमोल भागीवंतला चांगलं खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सिद्धेश ठाकरे. हा तिसरा ट्रम्प कार्ड गावदेवी पाली टीमचा. पहिला पूर्वार्ध अगदी दमदार बॅटिंग राहिली गावदेवी पाली टीमचा आणि सेकंड सत्रामध्ये तिथे उत्तर द्यावं लागेल तो मात्र जय हनुमान मालुंगी टीमला. येणारे 12 बॉल 42. पहिला हा ट्रॅकर, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉल मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर सध्या क्रिएट केला बॅटिंग करत असताना महालुंगी संघावरती. डॉट चेंडू मॅच मध्ये अशुभ संकेत राहतील बॅटिंग करत असताना मालुंगी टीम साठी. प्रत्येक बॉल वरती धाव हवी आणि अशा स्थितीमध्ये केलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. समीकरण बदलला. येणारे 11 बॉल 42 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार सिद्धेश ठाकरे. और पिछचा बॉल ऑफ साइड ला केलाय. फटका चांगला
अगदी मात्र पंचांचा इशारा येईल की यस या बॉलवरती फलंदाज अमोल भागीवंतांना टोकला ब्रँडन शेटकर. मध्ये करायच्या 34 धावा. चांगली बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये अमोल भागीवंत विस्फोटक खेळ. स्लोवर बॉल चेंडूचं लाईन मिरिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका बाकवास कबलिंगला एक्झिक्यूट केलाय. फलंदाज अमोलच्या बॅटमधून येतो चौकार. चार धाब्याने संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. आता येणारे 8 बॉल 30 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पलटवार करतोय त्याच्यासाठी चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये अमोल भागीवंत वैयक्तिक दमदार योगदान देत असताना मालुंगी टीम साठी हा प्रॅकर होता. पाठच्या रडार मध्ये आलं नाही. यष्टरक्षक पम्बलिंग झालं त्याचा बेनापेट मिळतोय. यस पंचांचा इशारा की 22 मध्ये ही सिंगल जोडली जाईल. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. येणारे 7 बॉल 29 धाब्यांची गरज. या बॉलवरती एखादा मोठा फटका हवाय मॅच मध्ये तो मात्र बॅटिंग करत असताना मालुंगी टीमला जर डॉट चेंडू आला तर मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल. गोलंदाजी करत असताना गावदेवी पाली संघ. गणेश ठाकरे यांच्याकडून सुवर्ण संधी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. एका विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल इनसाइड आउट पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती दाबा कंप्लीट केला. 2-2च्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 29-29 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये जय हनुमान मालुंगी टीमला 6 मध्ये करायचे 27. तर संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 29-29. येणारे 6 बॉल 27 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल सो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 27 धावा डिपेस करून देईल गावदेवी पाली टीमला. 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली मात्र या षटकाचा विचार केला तर मागील सिद्धेश ठाकरेंना तब्बल 15 धावा खर्च केला. तर लगातार 3 षटकार ठोकले तर गणेश खाने महालुंगी यांच्याकडून 3000 रुपये 5000 रुपयाचं पारितोषिक आणि पाटील यांच्याकडून 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. तर बरेच दिसले पोलीस पाटील खानाव आणि त्यासोबत गुरुनाथ पाटील यांनी आज जेवणाची सोय केली सगळ्या आमची कमिटीला असेल तर त्याचा देखील आभार. चला मॅच खूप चांगले हाय व्होल्टेज ड्रामा आहे. ऐकूया मंगेश पाटील यांचा थरार समालोचन. सिद्ध बोईर 4था ट्रम्प कार्ड 6 मध्ये 27. गोलंदाज या समोर अमल प्रार केला फटका चांगला बाकवास खबर एक एरिया खाली चेंडू फरार होतोय. हा दमदार चौकार फलंदाज अमोल भागीवंताच्या बॅट मधून मॅच मध्ये पलटवार करतोय जय हनुमान मालुंगी. तिथे 6 मध्ये 27 ची गरज होती ना. पहिल्याच बॉल मध्ये 4 धाब्यात समीकरण पाहिलं. येणारे 5 बॉल मॅच मध्ये 23 धाब्यांची गरज. संघर्ष भरपूर चांगला. दोन्ही संघ आमने सामने करत असताना ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ विजय संपादन साधन करेल. गोलंदाज तयार. लेतलाई चांगली शरीरापासून दूर गोलंदाजी. या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं राहील मॅच मध्ये गावदेवी पाली टीम साठी.
हा डॉट चेंडू आलाय समीकरण बदललं 4 मध्ये तेबी साबेंची गरज आहे. जसजसे डॉट चेंडू होती तसतसा मॅच मध्ये दुराबल बॅटिंग करत असताना जय हनुमान मालुंगी संघ अमोलने घेतलेली मेहनत आता त्या मेहनतीवरती पाणी फेडलं जाईल का. पदतालिकेचा वापर बॅटची टॉपेज इथे मात्र अजून एक डॉट चेंडू मॅच मध्ये पकड निर्माण करतोय गावदेवी पाली. 56 धाबेचा प्रवास गाठत असताना आता पूर्णपणे अडचणीखाली सापडला तो मात्र मालुंगी संघ 3 बॉल 23 धाबेची गरज. अमोल भाग्यवंत शेवटपर्यंत राहिला मात्र त्याला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गावदेवी पाली टीमने केला. 3 बॉल 23 धाबेची गरज. थोडीशी मॅच एकतर्फी पाहायला मिळतं. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली गोलंदाजी करत असताना पाली टीमला. सर्ड मध्ये बॉल अलाउंड द कार्पेटचा फटका. टीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत उत्सर्दी फेकतील. सिंगलला प्राधान्य. आता येणारे 2 बॉल आणि गरज 22 धाब्यांची. पुढचे मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल मोसाऱ्यानं त्याला फाईट करेल रेडगर. या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केल्यानं विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे सध्या गावदेवी पाली संघ. चला स्पीडअप करा का उशीर करता. पाली संघ वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 22 धाबा. 56 धाबेचा प्रवास सध्या पलकावरती 34 धाबा. इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. यस शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटचं षटक देखील भरपूर चांगला फेकला गोलंदाज सिद्धू भोईर. ज्या संघनायकांना ज्या रीतीने विश्वास दाखवला त्या विश्वासावरती सार्थ अशी गोलंदाजी मॅच मध्ये सिद्धू भोईरनं. अंतिम बॉल. सामना जिंकला. अभिनंदन टीम गावदेवी पाली. हार्ड लक जय हनुमान मालुंगी. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच केतन ठाकरे. 16 बॉल 36 धाब्यांची उपयुक्त केली साकारली आणि केतन ठरला मॅन ऑफ द मॅच. कमान द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. चला दोन्ही संघ आपण लाईन अप करा. हस्तांतरण करून आपण मैदानातून बाहेर व्हा. दोन्ही संघांना विनंती करेन. तर अभिनंदन गावदेवी पाली संघ. त्यांचा खरंच खूप चांगला परफॉर्मन्स राहिला सुपर 8 मध्ये. परंतु आज एकच संघ क्वालिफाय आपल्याला करायचं आहे. लक्षात घ्या शेवटची लढत तुमची आहे पाली संघ. त्यामुळे तुम्हाला घरी जायचं नाहीये. 3 मॅचेस संपल्यानंतर तुमची मॅच आहे हे लक्षात घ्या. 4 मॅचेस आपल्या अजून पेंडिंग आहेत. तर राजेंद्र पाटील यांना मी विनंती करेन गणेश खाने आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. राजेंद्र पाटील आणि गणेश खाने. चंद्रकांत मसुरे साहेब आपण देखील या. त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. सामना सुरू होता म्हणून आम्ही सन्मान थांबवले होते. त्यामुळे विनंती मी करीन शिवसेना शाखा प्रमुख खाना चंद्रकांत मसुरे यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. गणेश खाने महालुंगी आणि राजेंद्र पाटील महालुंगी आपण या. सन्माननीय श्री चंद्रकांतजी मसुरे शिवसेना शाखा प्रमुख खानाव. एक डॅशिंग आणि रुबाबदार व्यक्तिमत्व त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. चला प्रेक्षकांनी आता मैदान खाली करायचे. तर केतन 16 चेंडूमध्ये 36 धावांची बहारदार इनिंग केतननं साकारली. तर त्याला देतो आपण सामनावीर मी रघुनाथ पाटील साहेब समाजसेवक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक केतनला द्यावं. या केतन. सामनावीर सुंदर फलंदाजी केतनने केली आज. जय गावदेवी क्रिकेट संघ पाली ज्याचा दमदार परफॉर्मन्स राहिला. चला फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. बॅट्समन देखील मैदानामध्ये आलेत. रघुनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीर हे पारितोषिक देऊन केतनचा गुणगौरव करतो. अभिनंदन केतन. केतन
खूप चांगली फलंदाजी तुम्ही केली आणि कसं वाटलं संपूर्ण मैदानामध्ये हे लख प्रकाश स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले हे मैदान कसं वाटलं संपूर्ण आयोजन? नक्कीच मैदान खूप छान आहे आणि आयोजन पण खूप सुंदर केलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. काय आता 2 सामने जिंकलेत, काल आपण एक संघ क्वालिफाय केला, आज देखील एक संघ क्वालिफाय होईल. आता काय प्लॅनिंग असेल आणि कुठपर्यंत जाण्याचा इरादा आहे? नक्कीच क्वालिफाय व्हायचा तर प्रयत्न करूच आम्ही, बघूया आता काय होतंय. खूप साऱ्या शुभेच्छा केतन, विश ऑल द बेस्ट. चांगला खेळ करा, ह्या शुभेच्छा तुम्हाला. तर गणेश खाणे महालुंगे यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. उत्तम नियोजन देखील जेव्हा जेव्हा आयोजन असतं तेव्हा त्यांचं तुम्ही बघता. गणेश खाणे यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. चला सामना चालू करायचा आहे प्लीज. सन्माननीय गणेश खाणे महालुंगी यांचा शुभ सन्मान